महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। लहान वयात मुलांकडून बऱ्याच गोष्टी कळत नकळत होत असतात. कोणी खेळण्यातील बरीच खेळणी तोडतात आणि जशाच तशी जोडतात सुद्धा. आपण म्हणतो हा मेकॅनिक होणार. जो दुसऱ्याची हुबेहूब नकल करतो, गातो, डान्स करतो, आपण म्हणतो हा तर ऍक्टर होणार. पत्त्यांची, पुट्ट्यांची, वाळूची जे जे काही हाताला मिळेल त्यापासून घरं तयार करतो, आपण म्हणतो हा तर नक्की इंजिनियर होणार. पण रस्त्यावर दगड फोडणाऱ्या एखाद्या मुलाला पाहून भविष्यात तो सिव्हिल इंजिनियर, रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर होणार असं कोणाच्या तोंडून ऐकलं? नक्कीच नाही. पण हेच अगदी सत्यात उतरवून दाखवलंय ते कसाल गावचे सुपुत्र आणि धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष श्रीयुत संतोष कदम यांनी. आणि ते आज आपल्या समवेत स्टुडिओत आहेत. त्यांचा रस्त्यावर दगड फोडण्यापासून ते रस्त्याचा कॉन्ट्रॅक्टर होण्यापर्यंतचा यशस्वी प्रवास, जीवन आलेखाचं एक एक सोनेरी पान आज आपण त्यांच्या समवेत उलगडणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर मी मुलाखत घेण्या एवढा मोठा नाही आहे, परंतु या सगळ्या प्रवासात ज्याने मला जन्म दिला, ज्याने मला जन्माला घातलं, ज्याने मला संस्कार दिले, ज्याने मला इथपर्यंतचा प्रवास दिला, माया दिली, प्रेम दिलं, त्या आई वडिलांच्या चरणी पहिल्यांदा मी नतमस्तक होतो. कारण त्याने मला जन्म दिला नसता तर हा माझा प्रवास घडला नसता आणि ही मुलाखतही घडू शकली नसते. म्हणून निश्चितपणे त्यांचं ऋण व्यक्त करणं माझं आजचं पहिलं कर्तव्य ठरतं. कसालगावातील बालमडी या राष्ट्रीय महामार्गावरील एका छोट्याशा घरात माझा जन्म झाला. माझे वडील गिरण कामगार होते. मुंबईसारख्या शहरात एका छोट्याशा 6x2 छोट्याशा एका जागेत त्यांचं राहणं आणि आई त्या ठिकाणी लोकांच्या शेतात कष्ट करून काम करून, त्याला आमच्या मालवणी भाषेत पैरा करणं म्हणतात. आणि हे करत असताना 3 महिन्यांच्या नंतर माझा जन्म झाला. 3 महिन्यांनी मी असा आमचा हा जन्माचा प्रवास. आणि हा जन्माचा प्रवास जो सुरू झाला त्यात सगळ्यात मोठं श्रेय हे सगळंच जे काय असेल ते माझ्या आई वडील. नमस्कार, मी भरत जाधव. कोकणाचं नावलौकिक वाढवणार आणि तिथल्या कलाकारांना, सुप्त कलाकारांना एक व्यासपीठ देणारे एक नवीन वेब चॅनल आहे, ते म्हणजे कोकण स्टार 9. हे आवर्जून पहा. यात बरेच असंख्य कार्यक्रम आपल्यासमोर येणार आहेत. या वेब चॅनलला माझ्याकडनं लाख शुभेच्छा. सर, आता आपण म्हटल्याप्रमाणे आई शेतमजूर, वडील गिरणी कामगार आणि त्या 3 बहिणी, अशा कौटुंबिक बिकट परिस्थितीत आपलं बालपण कसं होतं? बालपण म्हटलं की तो खेळांचा उत्सव, ते सवंगड्यांचा उत्सव. नक्कीच सर. त्या सगळ्या गोष्टीतून आम्ही जेव्हा आमचं बालपण जे आम्हाला आठवतंय, जे मला आठवते ते असं होतं. लहानपणी नेहमीच आई लोकांच्या कामात जायची, वडील मुंबईला असायचे. सोबत माझ्या 2 बहिणी, एक बहिणी माझ्या मामाकडे राहत असायची. आणि अशा त्या काळात आमचं बालपण खेळणं बागडण्यापेक्षा नेहमीच आईने दिलेल्या संस्काराचे धडे गिरवण्यात गेलं. बरोबर. त्यामुळे बालपण हे आता ह्यावेळी जेव्हा मी अनुभवतो आणि त्या काळचं बालपण हे सगळं आठवलं की पुन्हा एकदा ती मजा चाखावीशी वाटते. कारण त्या बालपणाच्या वयात नेहमीच आईच्या पदराखाली लोकांच्या शेतात जाताना, पावसात भिजताना, लोकांच्या शेताच्या बांधावर उभं राहून शेती कशी करावी हे शिकताना जे काही शिकलो
ते बालपण आता मला उपयोगी पडते. सर, घरची परिस्थिती कितीही वादळी असली, पेताची असली, हालाकीची असली, तरीही लहान मुलं हट्टी असतातच आणि आपण देखील असणारच. काय सांगाल त्यावेळेचा हट्टीपणाचा एक प्रसंग? हट्टीपणाने मी हा जर प्रसंग सांगायला झाला तर तुम्ही असाल आणि श्रोतेजने असतील. कारण त्या काळात कसालमध्ये आमच्या आजोबांचं एक छोटंसं हॉटेल होतं. माझे आजोबा 1968 साली गेले. त्यानंतर त्या हॉटेलचा कारभार सांभाळण्याचं काम बरं. आमच्या वडिलांनी सुरू केलं. लहानपणी ज्यावेळी हॉटेल उघडून आमच्या घराच्या शेजारीच हॉटेल होतं. हॉटेल म्हणजे काय हो, चहा, शेव, भजी असं असणारे पदार्थ मिळण्याचं ठिकाण. किंबहुना कुंदे, कुसबे, पोखरण, आंबरण या भागातून कसाल बाजारपेठेसाठी येणाऱ्या पांथस्थाना पाणी देणारं, तहान देणाऱ्या व्याकुळलेल्या जीवनाला थंड करणारं ते आमचं एक ठिकाण होतं. आणि अशा काळात वडील मला घेऊन लहानपणी सकाळी सकाळी उठल्यानंतर हॉटेलमध्ये घेऊन जायचे. हॉटेलमध्ये गरमागरम उकळता चहा झाल्यानंतर तो देवाला घातला जातो आणि देवानंतर त्यांच्या समोर असायचो तुम्ही. कारण 3 बहिणींच्या जन्मानंतर जन्माला आलेला मुलगा त्यांच्या दृष्टिकोनातून देवच होता. आणि मग तो चहाचा कप, त्या चहाच्या कपात बरणीतला शेव हे टाकणं आणि माझ्या समोर ठेवणं. वडील सांगायचे, शेवाची पातळी जरी 1 mm जरी कमी झाली तरी तुझी लाट त्या कपावर बसायची, त्या ग्लासावर बसायची. हा माझा हट्टीपणा नेहमीच माझ्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचं जे काय काम माझ्या वडिलांनी केलं. आणि हा माझा किस्सा मला खूप अजूनही आवडतो. कारण की लहानपणी मी जे MM मध्ये चहा बघायचो कमी झालेला, तो MM मधला फरक आजही माझ्या जीवनात आहे. माझी नजर इतकी तीक्ष्ण असते स्थापत्य अभियंता म्हणून. कुठेही थोडीफार जरी प्लास्टर मध्ये, कुठे टाइल्स मध्ये 1 mm चा जरी फरक झाला तरी डोळ्याने मला सहज दिसतो. माझा हट्टीपणा आणि माझं सूक्ष्म निरीक्षण याचं कुठेतरी कॉम्बिनेशन होतं आणि हा माझा हट्टीपणा आज उपयोगाला आला असं मला वाटतं या क्षणी. सर, प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा आयडॉल म्हणजेच प्रेरणास्थान असतं. असं आपल्या आयुष्यात कोणी आहे? प्रेरणास्थान खूप जिव्हाळ्याचा प्रश्न. खरं तर प्रेरणास्थान हा शब्द किंवा हे व्यक्तिमत्व किंवा ही भावना हृदयाशी जपताना मी नेहमीच प्रत्येक क्षेत्रात माझ्यासमोर एक आयडॉल, एक प्रेरणास्थान होतं. ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला, ज्याने मला संस्काराचे धडे दिले, संस्कृती दिली, अभिमान दिला, जगण्याचं तंत्र दिलं, ते माझं पहिलं प्रेरणास्थान म्हणजे माझे आई वडील. शाळेतले शिक्षक होतेच, पण प्रामुख्याने उल्लेख करेन मी ज्यावेळी 8वी ते 12वी या कालावधीत कसाल हायस्कूलमध्ये शिकायला होतो, त्या काळात संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रमाचं महत्व सांगणारी एक शाळा होती, ती माझी शाळा कसाल हायस्कूल. कमवा आणि शिका हा मंत्र ज्याने दिला ते गुरुवर्य आप्पासाहेब पाटील. ते माझे शिक्षण क्षेत्रातील प्रेरणास्थान होते. आणि हे प्रेरणास्थान असं होतं की मला तो काळ आठवतो. मी ज्याचा निश्चितपणे आणि आवर्जून उल्लेख करेन. 1980 गिरणी कामगारांचा संप झाला होता आणि या गिरणी कामगारांच्या संपाच्या काळात माझे वडील, तो गिरण कामगारांचा संप झाल्यामुळे राहायला मुंबईत जागा नव्हती, जेवणाची अतिशय बिकट परिस्थिती होती. अशा काळात जेव्हा गावी आले कसालमध्ये, त्यावेळी आमच्या समोर असा प्रश्न होता की आम्ही शिकत होतो, पण नेमकं हे शिकण्याबरोबर घरात पोट भरण्याची एक काळ जी मुश्किल परिस्थिती आली होती, त्या परिस्थितीला एक वेगळं
मार्ग दाखवण्याचं काम त्यावेळी माननीय आप्पासाहेब पाटील सरांनी केलं. माझ्या 2 बहिणी आणि मी त्या शाळेत शिकत असताना माननीय आप्पासाहेब पाटलांनी आमच्या वडिलांच्या अंगात काही कलागुण होते, त्यात असं तर सुतारकाम. मग त्यांनी आमचं घर चालवण्यासाठी माझ्या वडिलांना एक हातोडा, करवत अशा प्रकारचं सुतारकामाचं साहित्य घेऊन दिलं. आणि ते साहित्य घेऊन माझ्या वडिलांना त्याने शाळेत डेस्क आणि बेंचचं दुरुस्तीचं काम दिलं. खरं तर मी शाळेत जायचो, माझे वडील बनियनवर आणि हाफ पॅन्टवर शाळेत सुतारकाम करायचे, बेंच जोडायचे. हा जो काळ असेल त्यावेळी माझ्या मनाला काय वेदना होत असतील, किंबहुना माझ्या मनाला कशा प्रकारची मित्रात वागताना किंवा त्या समाजात वागताना काय होत असेल याची जाणीव आपण या क्षणी करत असाल. पण तो काळ अभिमानाचा होता. बरोबर. कारण माझे वडील कष्ट करून आमच्या मुलांना अन्नाचे कण भरत होते. बरोबर होतं. आणि ही परिस्थिती त्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती आप्पासाहेब पाटील सरांनी निर्माण केली होती. तो आमचा स्वाभिमान होता. आणि या सगळ्या काळात तुम्हाला आवर्जून सांगेन, 10वीचं माझं वर्ष होतं आणि त्या 10वीच्या वर्गात मी मुख्यमंत्री म्हणून संपूर्ण ज्युनियर कॉलेज आणि 5वी ते 10वी अशा 2000 विद्यार्थी मी निवडून आलो होतो. आणि मग त्या माझ्या आठवणी मी ज्या दैनिक तरुण भारत मध्ये लिहिल्या होत्या काही वर्षापूर्वी, शाळेच्या आठवणी लिहिताना. बिकट परिस्थितीवर मात करून 1984 मध्ये 10वी मध्ये तुम्ही डिस्टिंक्शन मध्ये पास झाला आणि मनाशी बांधवलं की आता डॉक्टर व्हावं. आणि सर, आपण यशस्वी इंजिनियर आहात, कॉन्ट्रॅक्टर आहात, असं असताना देखील त्या डॉक्टरकीचं काय झालं? माझ्यासाठी थोडासा विनोदाचा भाग आहे माझ्या जीवनातला, असं निश्चितपणे सांगावं लागेल. विनोदाचा अशासाठी, 10वीत असताना मी डिस्टिंक्शन मध्ये पास झालो. त्या काळी मार्गदर्शनाचा अभाव होता. मी सांगितलं, आई वडील खर्चा सगळाच इतिहास तुमच्या समोर ठेवलाय. आणि अशा परिस्थितीत त्यावेळी अगदीच आपल्या समोर असणारे मार्ग म्हणजे D.Ed किंवा 11वी 12वी. पण त्या काळात भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू झालं. आणि त्यावेळी 1984 मध्ये ते कॉलेज त्या ठिकाणी 10वी मधून ऍडमिशन व्हायचे. माझ्यासोबत असणारा माझा मित्र भरमगंडा सर आमच्याकडे होते. त्यांचा मुलगा जितेंद्र हा माझ्यासोबत होता. त्यालाही काही माझ्या एवढेच मार्क्स मिळाले होते. पण घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे त्याने तिथे ऍडमिशन घेतलं. आणि त्याने तिथे ऍडमिशन घेतलं म्हणून मी तिथे ऍडमिशन घ्यायला गेलो. ऍडमिशन मिळालं. त्यावेळी मला वाटतं कसाल ते सावंतवाडी ट्रकला 3 रुपये दिले की सावंतवाडीमधून ट्रक जायचे. सावंतवाडीच्या त्या नाक्यावर उतरायचं. उभ्या बाजार मधले त्या हॉलमध्ये क्लास चालायचे, तिथे जायचं. असा तो 4 दिवसांचा वैद्यकीय शिक्षणाचा प्रवास माझा 312 रुपये खिशातले संपल्यावर संपला. फीचा प्रश्नच नव्हता, भरायचा आणि द्यायचा. आणि तो काळ, तो वैद्यकीय प्रवास, ते वैद्यकीय शिक्षण माझं 4 दिवसांच्या पुरतं मर्यादित होतं. आणि मग पुन्हा एकदा काय करायचं, इकडे जायचं तिकडे जायचं असं करता करता मी 11वी कॉमर्सला प्रवेश घेतला. 11वी कॉमर्सचा विद्यार्थी 12वी कॉमर्स मध्ये गेला. या 2 वर्षाच्या काळात मी खूप अभ्यास सोडून इतर गोष्टींकडे खूप लक्ष केंद्रित केलं होतं. आणि त्या केंद्रित करण्यात माझा तोटा काय झाला, माझा फायदा काय झाला हे मला कळलं नाही. पण 12वी कॉमर्सचा विद्यार्थी, जसं तुम्ही उल्लेख केला की इंजिनियर, त्याच वेळी नेमकं शासकीय तंत्रनिकेतन मालवण हेही सुरू झालं होतं. आणि मी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं. माझी तिथेही सुद्धा चेष्टा झाली, विनोद झाला. कारण कॉमर्सचा विद्यार्थी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ शकतो का
तो तिथे यशस्वी होऊ शकेल का, हा सुद्धा प्रश्न त्या काळात माझ्यासोबतच्या शिकणाऱ्या 30 विद्यार्थ्यांना होता. आणि तो विनोदाचा सुद्धा झाला. आणि तो विनोदाचा भाग झाला. सर, आपण म्हटल्याप्रमाणे 4 दिवस आणि 12 रुपये आपले वैद्यकीय शिक्षण संपले. असं असताना देखील स्थापत्य कला अभियंता म्हणून आपण नाव कमवलं. स्थापत्य कला अभियंता व्हायचं तर तिथे अमाप पैसा लागतोय. इंजिनिअरिंगकडे वळण्याचं ते स्वप्न कसं बघितलं? माझा खरं तर त्या काळातला प्रवास होता ना, तो कदाचित आता जो मी कथन करतोय तो सगळ्यांच्या विनोदाचा विषय होईल. बरोबर. कारण मी 12 रुपये आणि 4 दिवस यांची सांगड घालून वैद्यकीय शिक्षण कसं थांबलं हे सांगितलंच. पण ते थांबल्यानंतर पुढे कुठे जायचं हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित होता. आणि या सगळ्या काळात मी 11वी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं कसारा हायस्कूलमध्ये. 11वी 12वी या कॉमर्सच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये सुद्धा माझं शिक्षण आणि इतर सगळ्या गोष्टी यात ताळमेळ नव्हता कुठल्याच प्रकारचा. वर्गात जाऊन बसणं, शिक्षण घेणं एवढ्या पुरतं. कारण एखादं शिक्षण घेत असताना आपल्यासमोर एक उद्दिष्ट असतं, मी कोणतरी होणार, काहीतरी व्हायचंय मला. तो प्रवास असतो तो कुठल्या तरी एका विशिष्ट ध्येयाकडे असतो. पण माझ्यासमोर कुठल्याच प्रकारचं असं ध्येय नव्हतं. कारण 11वी 12वी कॉमर्स झालेला विद्यार्थी जास्तीत जास्त बीकॉम होईल, जास्तीत बँकेमध्ये जाईल, जास्तीत जास्त कुठे क्लेरिकल जॉबला राहील. मग अशा परिस्थितीत तो 2 वर्षाच्या काळावधीत मी विनोदासाठी म्हणेन मी किमान त्यानंतर 7 दिवस कणकवली डीएड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं होतं. आणि तिथे 7 दिवस होतो शिक्षण घेतलं. तिथेही मन रमेना म्हणून पुन्हा शाळेत आलो. पुन्हा त्या 12वी कॉलेजमध्ये बसलो. त्याही काळात जून मध्ये सुरू झाल्यानंतर मी रत्नागिरी ITI मध्ये 1-2 दिवस गेलो होतो. तिथेही मन रमेना म्हणून परत मागे आलो. आणि 12वीची परीक्षा संपली. बहिणीचं पहिल्याच माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न होतं. लग्नाकरता मला मुंबईला फॅमिली सकट आम्ही दुसऱ्यांच्या काकांच्या घरी गेलो. ते लोकांच्या घरी राहून बहिणीचं लग्न आटपलं. बहिणीचं लग्न आटपल्यानंतर माझी 12वीची परीक्षा झालेली होती. 12वीच्या परीक्षेत मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो होतो. पण ज्या काकांच्या घरी मी राहत होतो, किंबहुना आमच्या सगळ्याच जी मंडळी होती त्यांच्या मनात असा विचार होता की याने आता शिक्षण थांबवावं आणि कुठेतरी प्रेसमध्ये किंवा मुंबईत छोट्या छोट्या 1700-1800 रुपयाच्या ज्या नोकऱ्या असतात त्याला जॉईन व्हावं. पण हे सगळं माझ्या मनाच्या विरुद्ध होतं. मनाच्या विरोधात होतं. तरी सुद्धा मी 2-3 महिने त्या काकांच्या घरी त्यांच्या मुलांना, छोटी छोटी मुलं होती, लहान मुलं, त्यांना आंघोळ घालणं, त्यांना कपडे घालणं, त्यांना शाळेत पोहोचवणं, असं करून कसे तरी 3 महिने त्या ठिकाणी काढले. बरोबर. आणि या कालावधीत माझी एक सख्खी आते नसली तर एक सुमा आते पेंडूरची, मालवणला राहायची, ती शिक्षिका होती. तिचाही मुलगा माझ्यावरच होता 12वी कॉमर्सला आणि तोही त्या दरम्यान माझ्यावर मुंबईत होता. मी त्याला सहजपणे म्हटलं, अरे माझ्याकडे एक ना माझं मार्कलिस्ट आहे 10वीचं, हे तुझ्याकडे देतोय. आपल्या मालवणला पॉलिटेक्निक सुरू झालंय, त्या ठिकाणी तू माझा ऍडमिशन फॉर्म भरतील का? हे सगळं ऐकल्यावर माझे श्रोतेजनही आश्चर्यचकित होतील की आजच्या काळात आपल्या आई मुलांचं ऍडमिशन घेण्याकरता कशा प्रकारच्या स्पर्धा असतात, कशा प्रकारचे पेपर्स असतात, कशा प्रकारचे ऑनलाईन त्याचं सबमिशन असतं. इतकं काटेकोरपणे असणारे ऍडमिशन किंवा त्याही काळात मी एक झेरॉक्स मी त्या भावाच्या हातात दिली. तो गावी आला, पॉलिटेक्निक मध्ये गेला, फॉर्म घेतला. त्यावेळी फॉर्मची किंमत 10 रुपये होती. फॉर्म घेतला. त्या फॉर्म कदाचित त्याच्या आयुष्यातलं ते एक चांगलं काम होत असेल आणि त्याचा फॉर्म भरला आणि मला ऍडमिशन मिळालं कारण माझे मार्क्स चांगले होते. नमस्कार, मी अभिनेत्री अलका कुबल आठले. सगळ्यांना माहितीच आहे मी कोकणातली.
कणकवलीतलं दिगवळे हे माझं माहेर आणि रत्नागिरीतलं शिपोशी हे माझं सासर. आपल्या कोकणातल्या विविध कलाकारांना अभिनयाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोकण स्टार 9 वेब चॅनल सुरू करण्यात आलेलं आहे. आपल्या कोकणातील कलाकारांना हे नवीन व्यासपीठ आहे. त्यांना अभिनयाची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मी मनापासून कोकण स्टार 9 या चॅनलला माझ्या शुभेच्छा देते. ऑल द बेस्ट. नमस्कार, मी सुरेखा कुडची. कोकण स्टार 9 या नवीन येणाऱ्या वेब चॅनलवरच्या सर्व कलाकृतींमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि तुमच्यात लपलेलं टॅलेंट लोकांसमोर आणा. अशी संधी तुम्हाला परत नाही मिळणार. या वेब चॅनलसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. दर शनिवार रात्री 9 वाजता कोकण स्टार 9 वर पाहायला विसरू नका. तुमचा आमचा आवडता मुलाखत शो, दिलखुलास व्यक्तिमत्व.